नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी चालले परली वैद्यनाथ, म्हणजे महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग आहेत। त्या ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे परली वैद्यनाथ। तर आज आपण चालले परली वैद्यनाथ बाबाच्या दर्शनाला। तर आता आपण इथून जाणार आहे कर्जतला आणि पुढे आपण कर्जतवरून प्रवास सुरू करणार आहे। तर भेटूया आपण आता कर्जतला। आता आपण कर्जत स्टेशनला पोहोचलोय आणि आपला मित्रपरिवार बघू शकता तुम्ही। तर आता आम्ही चौघेजण इथून चाललोय बाबा वैद्यनाथच्या दर्शनाला परली येथे। तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेनमध्ये आलेलो आहे आणि आमच्या सीट आम्हाला भेटलेल्या आहेत, बघू शकता। तर मित्रांनो, आता आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही कर्जतवरून निघालो आहे नांदेडकडे। तर आता आम्ही लोणावळा स्टेशनला पोहोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही लोणावळा स्टेशन। हां, मग त्याला कॉल कर, काय बोलतो। तर मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसलोय, बघू शकता तुम्ही। भाऊ बहिणीने आम्हाला पार्सल दिला होता पुलाव बनवून। क्वालिटी तर एक नंबर आहे पुलावची, टेस्ट एक नंबर आहे। बघू शकता मला 2 कंटेनर भरून दिले होते आम्हाला असे। संकेतकडून आला होता आम्हाला ट्रेन। तर मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत आणि सर्व लाईट्स ऑफ झालेले आहेत आणि ट्रेनमधले सर्व पब्लिक झोपलेले आहे। तर मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता परलीला इथे पोहोचलो आहे। तर मित्रांनो, आता आम्ही परली इथे पोहोचलो आहे। 5:30चा टायमिंग होता परली इथे, अर्धा तास गाडी लवकर झालेली आहे। मित्रांनो, आता आम्ही शेअरिंग रिक्षा केलेली आहे मंदिराकडे जायला। पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे स्टेशनपासून तर मंदिरापर्यंत। तर मित्रांनो, आता आम्ही श्रीकृपा भक्त निवासमध्ये रूम घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही रूम। पर पर्सन 200 रुपयाने रूम आहे इथे। मित्रांनो, आता फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता मंदिराकडे चालले दर्शनासाठी। बघू शकता आपली पब्लिक शुभम आहे, बायकांचा संकेत आहे। तर आता चाललो आम्ही मंदिराकडे। तर मित्रांनो, आता आम्ही बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगच्या मंदिराच्या प्रवेशद्वारमध्ये आलेलो आहे आणि आता आम्ही इथून एंट्री करतो आतमध्ये जायला। तर मित्रांनो, आता आम्ही मंदिर परिसरात पोहोचलेलो आहे आणि चालू आहे दर्शनासाठी आतमध्ये। तर आता आम्ही दर्शन लाईनमध्ये आलेलो आहे मित्रांनो दर्शन घ्यायला।
तर मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो आता आमचं मंदिरातले दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता मंदिर परिसरात जे मंदिर आहेत त्यांचे दर्शन घेतोय. श्री नारद मुनी, श्री वरुणेश्वर, श्री कृष्णेश्वर, भगवंतांचा भक्त कानगी, श्री कोपरेश्वर प्रसन्न, श्री रामेश्वरम मंदिर, श्री नागेश्वरम मंदिर, तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही आमच्या पाठीमागे फोटोशूट चाललं आहे. तर मित्रांनो आता मी पुन्हा रूमवरती आलेलो आहे दर्शन घेऊन. तर मित्रांनो आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही रूम चेकआउट केलेलं आहे. आता जाऊन आम्ही नाश्ता करणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार परभणी बस पकडून हिंगोलीला नागनाथ औंधाच्या दर्शनाला. मित्रांनो नाश्ता आलेला आहे आमचा आणि आम्ही नाश्ता करतोय. तर मित्रांनो आता आम्ही ऑटो करून चाललोय परभणीला. दादांची ऑटो आहे, या दादांच्या ऑटोमध्ये चाललोय आम्ही आता परभणीला. छत्रपती संभाजी महाराज चौक, परले वैद्यनाथ. तर मित्रांनो आता आम्ही परभणी सोडले आणि थोडा ब्रेक घेतलेला आहे. आता हायवेला उभे आहेत आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही औंधा नागनाथला पोचलो आहे. औंधा नागनाथचा प्रवेशद्वार बघू शकता तुम्ही, बघू शकता मंदिराचा परिसर.
तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय औंधा नागनाथच्या इथे. मित्रांनो बघू शकता मंदिराचा प्रवेशद्वार. बघू शकता मित्रांनो मंदिर. तर मित्रांनो आता दर्शन रांगेमध्ये आलेलो आहे आम्ही दर्शनासाठी. मित्रांनो आता मंदिराच्या मेन गाभाऱ्यात आम्ही एंट्री केलेली आहे दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही मंदिर. सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे मंदिरामध्ये. गेली का बरं. मित्रांनो आता आमचं नागनाथ औंधाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता मी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. बघू शकता तुम्ही मंदिराचा परिसर. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन निघालोय परभणीच्या दिशेने, कारण आपली घरी जायची गाडी परभणीवरून आहे. दर्शन वगैरे आमचं छान झालं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो आता आम्ही परभणी स्टेशनला आलेलो आहे. आम्हाला ऑटोवाल्याने ड्रॉप केलं परभणीला. आता परभणीवरून आमची त्यांची गाडी होती. ऑटोवाल्याने आम्हाला सर्विस चांगली दिली. बघू शकता या ऑटोमध्ये आम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही या ऑटोमध्ये पूर्ण प्रवास केलेला. तर मित्रांनो आता आम्ही परभणी स्टेशनला आलेलो आहे आणि आता आपली कर्जतला जायची गाडी तर परभणी स्टेशनवरून आहे. तर आपण गाडीचा वेट करतोय आता. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही परभणी स्टेशन. तर मित्रांनो आता चहा प्यायला आलो आहे आम्ही येवले चहा आणि आम्ही कॉफी घेतलेली आहे. तर मित्रांनो आता आम्ही ऐश्वर्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे रात्रीचं जेवण पार्सल घ्यायला. बघू शकता तुम्ही. आणि पार्सल जेवण घेतलेलं आहे आम्ही.
रात्रीच्या जेवणासाठी. तर मित्रांनो आता मी पुन्हा पार्सल घेऊन स्टेशनला आलेलो आहे आणि आता आमची गाडी पण येते. या साईडने गाडी येणार आहे मुंबईकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो फायनली ट्रेन आलेली आहे. 3 तास वेटिंग करून आमची ट्रेन आलेली आहे फायनली. बघू शकता तुम्ही या ट्रेनने आता आम्ही मुंबईला चाललो आहे. तर मित्रांनो आता ट्रेनमध्ये आलेले आहे आणि आम्ही आमच्या सीटवर बसलो आहे. ट्रेन सुरू झालेली आहे. चाललो आहे आमच्या घराकडे. तर मित्रांनो आता आम्ही रात्रीचा प्रवास करून लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता कर्जतला पोहोचणार आहोत. तर आता लोणावळ्याच्या अलीकडे आमची गाडी थांबली. मित्रांनो बघू शकता आमच्या इकडचा एक नजारा. आता आम्ही थोड्याच वेळात कर्जतला पोहोचणार आहोत. तर मित्रांनो फायनली आम्ही आता कर्जत स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ आपला इथंच संपते. तर भेटू आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.